यानंतरची बातमी नागपूरमधून। नागपूरमध्ये दाम्पत्याच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे। आत्महत्येआधी सुसाईड नोट, इंस्टाग्राम आणि स्टॅम्प पेपर तयार करत आत्महत्या केली आहे। आत्महत्येआधी अंत्यसंस्कारासाठी लागणारे पैसेही वेगळे ठेवले होते। लग्नाचे कपडे घालून लग्नाच्या वाढदिवशीच दाम्पत्यानं आत्महत्या केली। दाम्पत्याच्या या आत्महत्येनं नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांच्याकडून। संजय, अतिशय धक्कादायक असं आहे आत्महत्येआधी सुसाईड नोट लिहिणं, इंस्टाग्राम आणि स्टॅम्प पेपर तयार करणं आणि त्यानंतर आत्महत्या करणं। नेमकं काय कारण आहे या आत्महत्येमागचं? अगदी बरोबर। गेले काही दिवस त्यांचा आत्महत्येचा विचार होता आणि त्या दिशेने त्यांनी पूर्वतयारीसुद्धा सुरू केली होती, हे आता स्पष्ट झालेलं आहे। जेरिल उर्फ टोनी मॉन्क्रिफ असं पतीचं आणि ॲनी मॉन्क्रिफ असं पत्नीचं नाव आहे। आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता। वाढदिवसाच्या दिवशीच त्यांनी लग्नाचे कपडे घालून आत्महत्या केल्याचं दिसतंय। आज सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर नागपूरच्या मार्टिन नगर परिसरात एकच खळबळ उडाली। पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांचा तपास सुरू आहे, पण त्यांनी लिहिलेली सुसाईड नोट आणि 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर त्यांनी लिहिलेला मजकूर हे सापडलेलं आहे। याशिवाय आत्महत्येच्या पूर्वी होण्याच्या पूर्वी ॲनीने आपल्या लग्नाच्या साडीमध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचं आणि ते इंस्टाग्रामवरती अपलोड केल्याचं स्पष्ट झालेलं आहे। या दोघांनाही अपत्य नव्हतं, कोणताही मुलगा किंवा मुलगी नव्हतं आणि त्यामुळे त्यांना दुःख झालं होतं। गेले काही महिने नवरासुद्धा बेरोजगार होता आणि पैशांची सोर्सेस नव्हते, स्रोत नसल्यामुळे विवंचना होती। पण तसंही असताना त्यांनी अंत्यसंस्कारासाठी 75,000 रुपये वेगळे काढून ठेवल्याची नोंद आपल्या सुसाईड नोटमध्ये केली आहे। आणि अत्यंत धक्कादायक म्हणजे त्यांच्या कुटुंबातील आणि परिवारातील मित्रपरिवारातील कोणालाही या घटनेची माहिती नसल्याचं आता पोलीस सांगत आहेत। त्यामुळे एकूणच अत्यंत गुप्तपणे त्यांनी आत्महत्येचा आपल्या इरादा पूर्ण केलेला आहे। पोलीस पुढील तपास करत आहे, पण हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। धन्यवाद संजय, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। नागपूरमधल्या दाम्पत्यानं सुसाईड करण्यापूर्वी, आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता। पाहूया तो काय आहे। जा रही हूँ, सब जन अपना ख्याल रखना, कोई रोना नहीं, सब जन ठीक रहना, अच्छे से शादी अटेंड करना। मेरे जाने के बाद पोस्टपोन मत करना, क्योंकि सबकी फैमिली अलग अलग है, मैं बहुत अलग हूँ। बच्चे को अच्छे से प्यार देना, सारा को अच्छे से संभालना, सारा को, ऐसी को, सब जन अपने अपने अच्छे से रहना घर में।